ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कुसुमच्या घरी जाता सायलीला प्रतिमाने घट्ट मिठीत घेतलेलं असतं. आता मात्र कुसुमच्या घरी गेलेल्या सायलीला प्रतिमाला पाहताच रडू कोसळतं आणि प्रतिमा आत्या म्हणायच्या ऐवजी ती आई आई म्हणत तिच्या जवळ जाते आणि प्रतिमा सुद्धा तिच्या तोंडावरून हात फिरवत तिला मिठीत घेते. कुसुम हे सगळं पाहत बसते, पण त्याच वेळेला कुसुमला डायरीमुळे तुळशीपत्राची खूण पटल्यामुळे ही आता खरी तन्वी प्रिया नसून सायलीच आहे या सत्याचा उलगडा झालेला असतो. फक्त वेळ असते ती सगळ्यांच्या समोर येण्याची आणि ज्या वेळेला ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी कुसुम येते त्यावेळेला मात्र पूर्णाजी हदरते, कारण कुसुम कोणत्याही बिनबुडाचे आरोप करत नसते. कुसुमकडे पुरावे असतात आणि हे पुरावे इतके भक्कम असतात की आता स्वतः पूर्णाजी सुद्धा सायलीला तन्वी मानण्यापासून विरोध करू शकत नसते. एकाच वेळेला दोन जबरदस्त गोष्टींचे खुलासे होतात, ते म्हणजे प्रतिमा जिवंत आहे, ती सायलीला आपली मुलगी मानते आणि खरंच सायली तन्वी आहे याचा पण एक भरभक्कम पुरावा कुसुमने सादर केल्यावरती मालिका एका वेगळ्याच वळणावरती ट्विस्ट घेते. इकडे आता प्रतिमा सांगत असते कुसुमला की कुसुमताई, आपण दोघींनी मिळून बिझनेस सुरू करूया आणि दोघी मिळून आता घरगुती जेवणाचा म्हणजे पोळी भाजी किंवा असे गोड पदार्थ, पुरणपोळी या सगळ्याचा बिझनेस चालू करतात. त्यावेळेला कुसुम सांगत असते आपण ना हे छोटे छोटे पार्सल आता ठिकठिकाणी जाऊन आधी देऊया. आपल्या कामाची टेस्ट ज्यावेळेला लोकांपर्यंत पोहोचेल ना तर लोक आपल्याला खूप मोठी ऑर्डर देतील. यावरती प्रतिमा सांगते हो कुसुमताई, तुम्ही म्हणाल तसंच करूया. मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होईल. यावरती कुसुम म्हणते ठीक आहे, पण मला असं वाटते आपण एक काम करूया, आपण ना छोटे छोटे हॉस्पिटल किंवा छोट्या छोट्या ट्रस्ट यांच्याकडे आपले सॅम्पल देऊया जेणेकरून आपल्याला मोठी ऑर्डर मिळेल. प्रतिमा म्हणते ठीक आहे, पण त्यांच्याकडे पैशाची जरा कमतरता असते. कुसुम म्हणते काळजी करू नका, आपण थोड्या थोड्या आधी सॅम्पल ऑर्डर बनवूया, मग त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेऊन आपण ऑर्डर देऊया. असं दोघींचं ठरतं. दोघींनी बिझनेस चालू करायचा ठरवलेला असतो. मग कुसुमला आता आठवण येते की सायलीच्या अन्नपूर्णा म्हणजे मॅडमच्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये पण खूप मोठे अशी मुलांना मदत केली जाते, तर तिथे सुद्धा ऑर्डरची गरज असेलच की, पण त्यांच्याकडे जावं तरी कसं? पण ह्या प्रतिमाताईंना मदत करायला पाहिजे, त्यांच्या तोंडाचा इलाज करायला पाहिजे, त्यांच्या बोलण्याचा इलाज करायला पाहिजे, त्यासाठी पैसे हवेत. म्हणून कुसुमने हे पाऊल उचललेलं असतं. मग कुसुम विचार करते एखाद्याचं भलं होण्यासाठी आपला एखादा अपमान झाला तर काय आणि आपल्याला कुठे पैसे मागायला जायचे आहेत? आपल्याला तर अन्नपूर्णा ट्रस्टच्या मुलांसाठी काही खाऊ पदार्थ ऑर्डर मिळते का बघूया. असं म्हणत ती प्रतिमाला सांगते मी ना माझी बहीण आहे ना तिच्या सासूबाईंच्या ट्रस्टमध्ये आपल्याला कोणती ऑर्डर मिळते का ते बघूया. यावरती प्रतिमा म्हणते एक काम करूया का, तुम्ही एक काम करा, जाताना छोटे छोटे सॅम्पल घेऊन जा. ते सॅम्पल घेऊन गेलात ना तर तुम्हाला सगळ्यांना सॅम्पल देऊन सांगता येईल की तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या. कुसुमला ही आयडिया आवडते. कुसुम म्हणते ठीक आहे. मग प्रतिमा आणि कुसुम आपल्याकडे असले नसलेल्या पैशामधून जमा करून थोडंसं सामान आणतात. काही पुरणपोळी किंवा काही उकडीचे मोदक असे थोडे थोडे पदार्थ बनवून ते पदार्थ सॅम्पलसाठी आता कुसुम अन्नपूर्णा मॅडमच्या इकडे पाठवण्याचा विचार करते. त्यासाठी ती सायलीला फोन करते. सायलीला फोन करून कुसुम सांगते सायली, माझ्याकडे कविताताई आहेत ना, तर त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या स्किनला पण काहीतरी झालंय, त्यासाठी डॉक्टरांचा इलाज करावा म्हणते. त्यासाठी आम्ही दोघींनी छोट्या मोठ्या घरगुती ऑर्डर घेण्याचं ठरवलंय. यावरती सायली म्हणते कुसुमताई तुझी ही आयडिया भारी आहे. कुसुम म्हणते पण यात मला तुझी मदत लागणार आहे. सायली म्हणते बोल ना कुसुमताई, माझ्या परीने जी मदत मला करता येईल ती मदत मी करेन. त्यावरती कुसुम म्हणते मला असं वाटते की आम्ही दोघींनी पुरणपोळी आणि असे सॅम्पल बनवले छोट्या छोट्या गोष्टींचे, ते सॅम्पल जर का अन्नपूर्णा ट्रस्टच्या म्हणजे तुमच्या अन्नपूर्णा आजींना दाखवले तर त्यांनी अप्रूव्ह केले तर आम्हाला मोठी ऑर्डर मिळेल आणि त्यांचं भलं होईल. यावरती सायली म्हणते तुझी आयडिया तर मान्य आहे मला, पण पूर्णाजी कशा रिॲक्ट करतील मला माहीत नाही, तरी पण मी त्यांच्याशी बोलते. कदाचित अन्नपूर्णा ट्रस्टचा विषय आहे ना, म्हणजे त्यांना सॉफ्ट कॉर्नर देईल आणि त्यांना पटेल माझी गोष्ट. असं म्हणत सायली आता कुसुमला सांगते की कुसुमताई मी येते, तू मला त्या सगळ्या ऑर्डरचे सॅम्पल आहेत ते दे. मग कुसुम म्हणते ठीक आहे, तू मला घराच्या बाहेर भेट, एका ठिकाणी भेटायचं ठरतं. तिथे आता सॅम्पल घेऊन कुसुम येणार असते. आता मात्र इकडे सगळे सॅम्पल घेऊन सायली घरी येते. घरी आल्यावर ती कल्पनाला सांगते आई कुसुमताई आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या एका बाईंनी सॅम्पल पाठवलेले आहेत आणि ते सॅम्पल त्यांनी टेस्ट करून जर का आपल्याला काही मोठी ऑर्डर वगैरे मिळाली ना तर ती ऑर्डर द्यायला सांगितले. कल्पना म्हणते ही आयडिया तर चांगली आहे, कारण आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये ज्या वेळेला काही वाढदिवस किंवा छोटे मोठे सण असतात ना, आपण गोड पदार्थांची किंवा जेवणाची ऑर्डर देतोच की. काय पूर्णाई घ्यायचं का? पूर्णाईचा मूड चांगला असतो. ती म्हणते हो आपण घेतो, पण आपण एका ठराविक ठिकाणावरच घेतो. यावरती कल्पना म्हणते पूर्णाई एक काम करूया का, आपण ह्या ऑर्डर टेस्ट तर करूया,
टेस्ट करून आपल्याला पटल्या, रिझनेबल असतील तर ऑर्डर देऊया. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हे तर खूप चांगलं आहे, मी सुद्धा ऑफिसमध्ये काही सॅम्पल घेऊन जातो. त्यावरती सायली म्हणते खरंच सर, कारण ज्या बाई आहेत ना कुसुमताईकडे, त्या बाईंना ॲक्च्युली म्हणजे बोलण्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांचा चेहरा पण भाजलाय, तर त्यांच्यावरती इलाज करण्यासाठी कुसुमताई त्यांना मदत करत आहे, जेणेकरून पैसे मिळाले त्यांचा इलाज होईल. अर्जुन म्हणतो ठीक आहे. अश्विन म्हणतो वहिनी तू काळजी करू नको, मी सुद्धा तुला मदत करायला तयार आहे. अस्मिता नाका मुरडते आणि म्हणते कसले चीपगिरी करतात काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो हे बघ, ज्या माणसाला दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा असते ना त्यालाच या गोष्टीचा आनंद कळू शकतो, चीपगिरी वगैरे काही नाही. आता मात्र पूर्णाजी सुद्धा सॅम्पल टेस्ट करायला तयार होते. सगळेजण दिलेले उकडीचे मोदक, पुरणपोळी आणि अजून 1-2 गोड पदार्थ असतात ते टेस्ट करतात मात्र सगळ्यांच्या तोंडावरती एकच नाव येतं, प्रतिमा. पूर्णाजी म्हणते काय आहे ही तर प्रतिमाच्या हाताची चव आहे, कुणी बनवलेत हे सगळे? सायली म्हणते हे सगळे बनवलेले आहेत ते म्हणजे कविताताई आहेत ना, कुसुमताईच्या घरी राहायला एक अनाथबाई आल्यात, त्यांनीच बनवलेत. कल्पना म्हणते अगं खरंच ग, प्रतिमाच्या हाताची टेस्ट आहे. त्यावरती आता पूर्णाजी म्हणते खरंच त्या बाईच्या हाताला प्रतिमाच्या हाताची टेस्ट कशी, त्या बाईला आपल्याला भेटायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो सायली वहिनी चला मग कुसुमताईकडे आपण जाऊया. अर्जुन म्हणतो चैतन्य तू एक काम कर, तू सायलीला घेऊन कुसुमकडे जा. चैतन्य म्हणतो चला आपण जाऊया, त्यांना ऑर्डर पण देऊया आणि माझ्यासुद्धा काही मित्रमंडळी आहेत त्यांच्यासुद्धा ऑर्डर असतील तर मी सांगतो. असं म्हणत आता इकडे कुसुमकडे जाण्यासाठी सायलीला घेऊन चैतन्य निघतो आणि आता तोपर्यंत अन्नपूर्णा सांगत असते की मला सुद्धा त्या बाईला भेटायचंय, कोण आहे प्रतिमाच्या हाताची चव असलेली? अश्विन म्हणतो ती प्रतिमा हत्या तर नसेल ना? पूर्णाजीचा आता पुन्हा एकदा विश्वास दृढ होतो, कदाचित ती प्रतिमा असू शकते आणि पूर्णाजी हदरते. सायली निघते, पूर्णाजी म्हणते मी पण येते. त्यावरती सायली म्हणते मी आधी जाऊन येते पूर्णाई आणि मग नंतर आपण भेटूया की. पण पूर्णाई ऐकायला तयार नसते. पूर्णाई, कल्पना, अर्जुन सगळेच जण कुसुमच्या घरी प्रतिमाला भेटायला वाजत गाजत निघतात. आणि कुसुमच्या घरी गेल्यावरती आता मात्र प्रतिमाला भयानक अवस्थेत बघून पूर्णांचीला धक्का बसतो. सायली तर प्रतिमा आत्या पाहते, पण आत्या तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. आई आई असे शब्द फुटतात, तिलाच कळत नाही की आपण प्रतिमा आत्यांना आई का म्हणतोय. असं म्हणतच आता ती येऊन बिलकते आणि प्रतिमा पण तिला आपल्या कुशीत घेते. पूर्णाई जबरदस्त प्रकार पाहत असते. पहिलाच धक्का असतो ते म्हणजे प्रतिमा जिवंत आहे, दुसरा धक्का प्रतिमाची अवस्था भयानक आहे, तिला बोलता येत नाही, तिचं गाल पूर्ण भाजलाय, आणि तिसरा धक्का म्हणजे ही मुलगी तिला आई म्हणते आणि प्रतिमा तिला आपल्या कवेत घेते. काय आहे हे गूढ सगळं? असं म्हणत पूर्णाजी पाहतच बसते. त्यावेळेला आता कुसुम खूप मोठा खुलासा करते. कुसुम सांगते यांच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे की यांची मुलगी हरवलेली आहे. चित्रांच्या माध्यमातून यांनी लिहिलेलं आहे की यांची मुलगी हरवली, तिच्या पायावर तुळशीपत्र आहे, आमच्या सायलीच्या पायावर पण तुळशीपत्र आहे. असं म्हणत आता मात्र खूप मोठा खुलासा होतो. ज्या वेळेला कुसुमला कळतं की ह्या कविता नसून ही प्रतिमा आहे, कुसुम सुद्धा मोठा खुलासा करते. आता या 2 खुलासामुळे सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रतिमाने म्हणूनच तिला जवळ घेतलंय. आता हा खुलासा झाल्यावरती पूर्णाजी सायलीचा सून म्हणून स्वीकार करत प्रतिमाची मुलगी म्हणून स्वीकार करणार की अजूनही आंधळी माजोरडी पूर्णाजी प्रियाच्या बाजूने ठाम उभी राहणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.